भाजी पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना? अहो, अगदी सोपी रेसिपी आहे. येथे मी चिरलेला कांदा घेतलेला आहे. त्याच्यात भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकलं, हळद, तिखट, मीठ, कांदा, लसूण मसाला टाकला आणि याच्यामध्ये धनेपूड, जिरेपूड ती टाकून दिली आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे सारण तयार करून घ्यायचं आहे आणि हे सारण आपल्याला वांग्यामध्ये भरायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही जास्त पाणी टाकायचं नाही आणि कमी टाकायचं नाही. हे सारण असं तयार झालेलं आहे. वांगे मी व्यवस्थित चिरून घेतलेले आहेत, जेणेकरून कोणते खिडके आहेत, नाही ते पाहून व्यवस्थित वांगे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये सारण भरलेलं आहे. ते कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, मोहरी, जिरे टाकले. ते तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये हा उरलेला मसाला त्याच्यामध्ये टाकून द्यायचा, जो आपण सारण बनवलं होतं तो सारण आणि याच्यामध्ये आता वांगे टाकून दिले. याला व्यवस्थित थोडंसं छान फ्राय होऊ द्यायचं आणि आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, जेणेकरून छान तर्री येते भाजीला आणि शिजू द्यायचं. मस्त भाजी तयार. चॅनलला सबस्क्राईब करा.